आता इथे मी गॅसवरती साधारण 1.5 लिटर दूध तापत ठेवलेलं आहे. आता आपण पनीर बनवायला घेणार आहोत, तर इथे आपण 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि ह्या 1.5 लिटर दुधामध्ये आपल्याला दूध गरम झाल्यावरती ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला विनेगर टाकायचं आहे. म्हणजे हे दूध फाटेल आणि आपल्याला आपल्याला पनीर तयार करता येईल. आता इथे मी बघा अर्धा वाटी विनेगर घेतलेला आहे. आता हे थोडं थोडं करून आपल्याला या दुधामध्ये टाकायचं आहे. दूध आपलं चांगलं गरम झालंय, तर मी थोडं थोडं टाकून घेते. हे बघा अशा प्रकारे मी हे आपलं विनेगर याच्यामध्ये टाकलंय आणि आपलं दूध आता फाटायला सुरुवात झालेली आहे. हे बघा अशा प्रकारे आता आपलं दूध चांगलं फाटलेलं आहे आणि आता हे सगळं आपण आता गाळून घेणार आहोत. आता मी इथे एका भांड्यामध्ये चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक सुती रुमाल ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं आपलं दूध जे आहे ओतून घेणार आहोत. आणि आता हे सगळं पाणी जे आहे आपण आता ओतून देऊया आणि रुमालावरती जे आपला पनीरचा छेना राहिलेला आहे तो साईडला ठेवूया. आता हे सगळं पाणी आता आपण ओतून द्यायचं आहे आणि परत एकदा आपण त्याच भांड्यामध्ये हे पनीर घेऊन परत एकदा धुवून घ्यायचं आहे. कारण की आपण याच्यामध्ये विनेगर टाकलं होतं, तर विनेगर खूप आंबट असतं. त्याच्यामुळे काय होईल, आपलं हे पनीर सुद्धा आंबट लागेल. त्याच्यामुळे मी आता हे परत एकदा थोडं धुवून घेणार आहे आणि मग आपण हे बांधून ठेवणार आहोत साईडला. बघा अशा प्रकारे आपण वरून थोडं थोडं पाणी टाकून आहे ना, हे आपलं सगळं पनीर जे आहे ते परत एकदा स्वच्छ धुवून घेऊया. म्हणजे ह्याच्यामध्ये असलेलं जे एक्स्ट्रा जे विनेगर आहे ते निघून जाईल आणि आपल्याला आपल्या जे पनीरची टेस्ट जी आहे ती आंबट लागणार नाहीये. व्यवस्थित आपलं रेग्युलर पनीर जसं असतं तसंच आपल्याला त्याची टेस्ट लागेल. हे अशा प्रकारे धुवून घेतलंय आणि आता मी हे सगळं आता पाणी ओतून देते आणि आपण ह्या रुमालाची गाठ मारून आपण हे पनीर साईडला करून ठेवायचं आहे. हे बघा हे अशा प्रकारे परत एकदा थोडंसं पिळून काढूया पाणी आपण सगळं याच्यातलं आणि याला गाठ मारून आपण एका भांड्यामध्ये त्याच्यावर एक प्लेट ठेवून एक जड वस्तू आपण त्याच्यावरती ठेवूया. आता बाजारामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला पनीरमध्ये भेसळ मिळते, त्याच्यामुळे मी घरच्या घरीच पनीर बनवते आणि अशा प्रकारेच आपण पनीर टिक्का बनवणार आहोत. हे बघा हे अशा प्रकारे व्यवस्थित मी आता हे सगळं करून बांधून घेतलेलं आहे आणि आता हे मी एका भांड्यामध्ये त्याच्यावर प्लेट झाकून त्याच्यावर एक जड वस्तू ठेवणार आहे आणि हे आता साईडला आपल्याला एक अर्ध्या तासासाठी तरी आपल्याला साईडला हे ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण अर्ध्या तासाने म्हणजे यातलं सगळं पाणी जे असेल ते निथळून जाईल आणि मग ते राहिलेलं पनीर जे आहे ते आपण तसंच रुमाला सहितच आपण फ्रीजमध्ये एक 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवणार आहोत. बघा आता मी फ्रीज मधून काढलेलं आहे. आता हे आपलं पनीर तयार झालेलं आहे. हे बघा किती छान असं आपलं पनीर तयार झालेलं आहे. अगदी बाजारात मिळतं तसं आणि अगदी भेसळ नसलेलं घरच्या घरी तयार केलेलं आपलं हे पनीर आता तयार झालंय. आता आपण याचे पीस करायला घेऊया. अशाच छान छान रेसिपीजसाठी सविताज होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.